टकारी समाज संघ सोलापूर यांच्या वतीने भव्य सोलापूर जिल्हा कबड्डी चाचणी स्पर्धेचे आयोजन दिनांक 5 डिसेंबर 2024 ते दिनांक 7 डिसेंबर 2024 या कालावधीत टकारी समाज संघ सोलापूर यांच्या वतीने भव्य सोलापूर जिल्हा कुमार व कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धा शंकर भवन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत खेळाडूंचे वय दिनांक 1 जानेवारी 2025 च्या नंतर वजन कुमार गट 70 किलो व कुमारी गट 65 किलो अशी अट आहे। तालुक्यातील खेळाडूंना आयोजकांकडून मोफत राहण्याची व भोजनाची सोय करण्यात आली आहे। सदर स्पर्धा ही मॅटवर खेळवण्यात येणार आहे अशी माहिती टकारी समाज संघ सोलापूर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अंबादास मारुती गायकवाड यांनी दिली आहे। या प्रसंगी त्यांच्या समवेत नागी जाधव, अनिल जाधव, सुनील जाधव, विलास गायकवाड, अनिल जाधव, बालाजी जाधव आदी उपस्थित होते। आता मुळात सांगायचं म्हटलं तर खेळाडूंना त्या खेळाविषयी त्यांना जिद्द पाहिजे की आज इतकं कष्ट करतो, व्यायाम पाहिजे आणि मी राज्याकडून खेळणार, देशाकडून खेळणार हे जर संकल्पना माझ्या मनात आणलं तर ते शक्य होणार आहे। आता सध्याच्या पिढीमध्ये आपल्या सोलापूर शहरामध्ये ते दिसत नाही आहे। जिद्द नाही कोणाच्याकडे की बाबा आज मी काय तर बनणार, हे जर जिद्द जर ठेवलं ते शक्य होणारच आहे। ते आजच्या तरुणांना काय मार्गदर्शन केलं, काय सांगाल क्रीडापटू? मला एवढं सांगायचं आहे ते की सोलापूर जिल्ह्याचं नाव अख्ख्या भारतात कबड्डीविषयी पूर्वी होतं आणि आता नवीन जे खेळाडू आहेत त्यांनी परिश्रम घ्यावं, व्यायाम करावं, सराव करावं, निश्चितच यश त्यांना मिळणारच आहे। परंतु तसं न करता काही खेळाडू आता कसं आईवडील एक 2-4 लाख रुपये दिले की चला चालू झालं इकडं तर काय तर उद्योग करायला, मग ते खेळाकडे दुर्लक्ष व्हायला लागलं आहे। तसं न करता सर्वांनी आपण एकजुटीने येऊन सोलापूर जिल्ह्याचं पूर्वी कसं होतं कबड्डी क्षेत्रामध्ये तसं नाव लौकिक करावं हीच मी आज माझी इच्छा प्रकट करतो। ग्रामीण भागात सर्वात जास्त आवड युवकांमध्ये दिसते कबड्डी खेळामध्ये, सिटीमध्ये शहरामध्ये का दिसत नाही, याबद्दल काय तुम्ही बोलू शकता? म्हणजे युवकांना काय संदेश देऊ शकता का? आता ग्रामीण भागात कसं आहे की एक आता सांगोला म्हणा, करमाळा म्हणा, पुन्हा अकलूज, तिथं कसं आहे एक संघ आहे त्यांचं आणि तिथं काय राजकारण कमी आहे आणि तिथल्या खेळाडूंना आवड भरपूर आहे की बाबा आज मी काय तर झालं पाहिजे, हे जिद्द तसं या शहरी भागामध्ये दिसून येत नाही। शहरी भागामध्ये त्यांच्यासाठी काही म्हणजे सुविधा नाहीत का? असं सुविधा आहेत, भरपूर आहेत, त्याचा लाभ युवक घेत नाहीत का? ते लाभ घेत नाहीत आणि कसं आहे जिल्हास्तरीय स्पर्धा झाली पाहिजे, किमान महिन्याला एकदा तर एक मंडळाने एक स्पर्धा घेतली पाहिजे। आता आमचं काय कबड्डीचं मंडळ नाही, काय नाही, आम्ही टकारी समाज संघच्या वतीने ही दुसरी वेळ आहे आम्ही स्पर्धे घ्यायचं। तसं जे कबड्डीचे संघ आहेत की त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी ठरवलं पाहिजे की बाबा मी वर्षातून एक मॅच घेणार, एक 12-15-20 संघ जर असेल तर महिन्याला एक मॅच आरामात होणार। एकंदरीत तुम्ही तुमच्या टकारी समाजाच्या वतीने आजच्या युवकांना आणि तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी हा संकल्प केलेला आहे।